चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असतानाही तिथे काँग्रेसमधल्या अंतर्गत वादामुळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला फोडून भाजपने सत्ता काबीज केली। आता अगदी अशीच परतफेड भिवंडीमध्ये करण्याच्या तयारीत काँग्रेस असल्याचे दिसतंय। भिवंडीमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक म्हणजे 30 नगरसेवक आहेत। आता भाजपचा एक गट फोडून भाजपच्याच 9 नगरसेवकांना काँग्रेसने सोबत घेत सत्ता स्थापनेची तयारी केली आहे। काँग्रेस प्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंट सोबत भाजपमधील 9 नगरसेवकांचा फुटीर गट जातोय। त्यामुळे आता यावरती भाजप नक्की काय करणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल, कारण भाजपने तिथे एकत्रित गटाची नोंदणी केल्याच्या नंतर ही फूट झाली आहे। या फुटीर गटाचं नेतृत्व ऐन निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये आलेले नारायण चौधरी करत असल्याचं कळतंय। दरम्यान भिवंडीमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या चर्चांवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणतात आपण बघूया। भिवंडीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस त्या ठिकाणी आहे। आमचे 30 नगरसेवक भिवंडीमध्ये निवडून आलेले आहेत आणि बहुमताला लागणारा जो 46चा आकडा आहे यापासून आम्ही 16 मतं दूर आहोत। यामध्ये तुतारी चिन्हावरील शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाचे 12 नगरसेवक आमच्यासोबत आल्यामुळे आम्ही सोबत असल्यामुळे आता 42 वर गेलोय। मात्र अद्यापही आम्हाला 4-5 पावलं पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्राचं पूर्ण वाटोळं केलं अशा कोणत्याही लोकांसोबत जाणार नाही अशी आमची भूमिका होती। त्यामुळे काही अपक्ष काही इतर पक्ष यांना सोबत घेण्याची आमची एकंदरीत एक परिस्थिती आणि आम्ही वाट पाहत होतो। मात्र कोंडी झालेली होती हे खरं आहे। आम्ही 42 वरून पुढे सरकत नव्हतो। म्हणा ऐकत आलं की जो दुसऱ्यासाठी गड्डा खोदतो तो स्वतः त्यामध्ये पडत असतो। आता भाजपची वेळ भरत आलेली आहे आणि आता या कायद्याचा गैरवापर करून जो बोथट केला त्यामुळे आता तेच त्या गड्ड्यात पडतील हे येणाऱ्या काळात वारंवार आपल्याला दिसत राहील। भाजपच्या पाठिंब्यावर कुठे बसतोय? भाजप फुटली। जी ब्रेकिंग न्यूज आहे ती भाजप लोकांचे पक्ष फोडत होती, आता भाजपत उभी फूट पडली आहे। भाजपला फोडलं। भाजप फुटली हाच महत्त्वाचा आहे। कोणी फोडली हा काही फोटाफोटीचं श्रेय घेण्याचा भाग नाही। त्यामुळे भाजप फुटली। मी करणार त्यांचा जो अहंकार पक्ष होता तर त्यांच्यात जर फुटले, आता भाजपचे गट फुटायला लागले आणि ते जर बाहेर त्याच्यातून पडायला लागले तर ही याच्यातली बातमी आहे। आता ती उतरती कळा लागलेली आहे आणि हे सर्व होणार आहे। थोडा वर्षभराचा कालावधी जाऊ द्या। लोक भारतीय जनता पक्षाला रस्त्यावर फिरू देणार नाही। आणि या सगळ्याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत। राजू, खरं तर ही मॅजिक फिगर नेमकी काय आहे भिवंडीमध्ये जर सत्ता स्थापन करायची असेल तर, आणि काँग्रेस नेमके काय प्रयत्न करते, काय नेमकी आकड्यांची गणितं काँग्रेसकडे आहेत? अगदी आपण पाहतोय की ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतंय की हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र उद्या जे आहे ते भिवंडी महानगरपालिकेमध्ये महापौर बसणार आहे। महायुती जी आहे ते भाजपचा महापौर बसवण्यामध्ये कुठेतरी प्रयत्न करताना पाहायला मिळते। मात्र त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर कुठेतरी भाजप फोडण्यामध्ये काँग्रेस प्रयत्न करत आहे आणि कुठेतरी यश मिळतं असं सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूण भिवंडी महानगरपालिकेमध्ये 90ची संख्या आहे आणि साधारणतः जर महापौर असेल तर 46ची संख्या असणं अपेक्षा आहे। मात्र काँग्रेसकडे 30 आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आपण पाहतोय 12 आहेत, म्हणून 42ची संख्या होते। आणखी जवळपास 4 ते 5 जणांची आवश्यकता आहे। मात्र कुठेतरी नारायण चौधरी जे भाजपचे उमेदवार होते ते कुठेतरी आता काँग्रेसच्या गळाला लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्यासोबत काही 8 ते 9 नगरसेवक जे आहे ते काँग्रेसला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे। काँग्रेसकडनं काही प्रसारमाध्यमांना मेसेज सुद्धा गेलेला आहे। काही 9 जे नगरसेवक आहेत ते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना भेटायला येणार आहे। त्यामुळे थोड्या वेळामध्ये चित्र स्पष्ट होईल। मात्र आपण पाहतोय की ज्या प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भिवंडी सेक्युलर फ्रंट ही संघटना आघाडी जी आहे ती तयार केलेली आहे आणि त्याला हे 9 नगरसेवक जे आहे ते पाठिंबा देण्याची कुठेतरी शक्यता आहे। जर असं झालं तर त्यामध्ये आपण पाहतोय की काँग्रेसचा महापौर उद्या बसण्याची दाट शक्यता आहे। मात्र 9 जणांचा गट हा भाजपमधून बाहेर पडत असताना त्यांच्यावरती पक्षांतर बंदीचा कायदा जो आहे तो लागू करून कारवाई होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे भाजपची सुद्धा भूमिका ठिकाणी अतिशय महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे पुढच्या अर्धा ते 1 तासामध्ये स्पष्ट होईल का हे 9 नगरसेवक जे आहे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, काँग्रेसला पाठिंबा देणार की आणखी काय भूमिका घेणार, यावरती सगळं उद्याचं चित्र हे अवलंबून असणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये टिळक भवनला हे 9 नगरसेवक भाजपचे पोहोचतात का, त्यांची भूमिका काय असते सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे।
अगदी राजू, तुम्ही असं म्हणताय त्या पद्धतीनं पक्षांतर बंदीचा कायदा लागू होणार आहे का, जो भाजपनं गट स्थापन म्हणजे एकत्रितपणे हा गट स्थापन झालेला आहे आणि त्याच्यानंतर ही काहीशी फुटीची कारवाई होऊ शकते का? आणि दुसरं म्हणजे नारायण चौधरी यांच्यासोबत आणखी जे 9 जण हे काँग्रेसमध्ये थेटपणे त्यांनी प्रवेश केलाय का? अद्यापर्यंत जे आहे ते प्रवेश केल्याचं कुठल्याही प्रकारचं फोटोज असतील किंवा माहिती जी आहे ती समोर आलेली नाही. मात्र पडद्यामागच्या अनेक हालचाली होताना पाहायला मिळतात. कुठेतरी जर ह्या नवनगर चौकांना प्रवेश करायचा असेल तर त्यांच्यावरती कारवाई होऊ नये यासाठी सुद्धा काही षडयंत्र जे आहे ते रचलं जाऊ शकतं, काही स्ट्रॅटेजी सुद्धा आखली जाऊ शकते आणि त्यामुळे 9 नगरसेवक आता हे थोड्या वेळामध्ये टिळक भवनला येतील असं काँग्रेसचा दावा आहे. त्यामुळे साहजिकच आहे हे 9 नगरसेवक आल्यानंतर त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे का पाठिंबा देणार आहेत, कारण त्यांनी ऑलरेडी भाजपच्या गटामध्ये जे आहे ती नोंदणी केलेली आहे. त्यामुळे साहजिकच आहे की त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे. या सगळ्या याच्यावरती पुढच्या काही वेळामध्ये स्पष्टता येईल. मात्र कुठेतरी ज्या प्रकारे काँग्रेस चंद्रपूरमध्ये जे आहे ती सर्वात जास्त संख्या असताना सुद्धा एक पाऊल मागे यावं लागलं आणि तोच वचपा कुठेतरी काँग्रेस आता भिवंडीमध्ये काढते का असा जो प्रश्न जो आहे तो समोर आलेला आहे. मात्र हा वचपा करत असताना भाजप असेल किंवा शिवसेना सुद्धा शांत बसणार आहे, त्यांच्या सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये भिवंडी संदर्भातल्या मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे आता हे 9 नगरसेवक पोहोचतील का, त्यामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का किंवा काँग्रेसला पाठिंबा देतील का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. अगदी राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घेऊया. भाजप आणि काँग्रेस मला वाटतं एकत्र आले ना. अनेक ठिकाणी भाजप आणि MIM असेल, भाजप आणि काँग्रेस असेल, हे एकत्र आलेत म्हणून हे 2 राष्ट्रीय पक्ष आता युती करतात का एकमेकांसोबत, हा देखील प्रश्न एक आहेच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.